बरोबर काय स्वतःचे राज्य, बरोबर की नाही? मग या महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. महाराष्ट्रामध्ये एक आदर्श राजा म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे. असे छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करून त्यांनी स्वराज्य दिलं. तसंच आपण सुद्धा आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आईवडिलांनी सुद्धा तुमच्यासाठी खूप स्वप्न पाहिलेले आहेत की माझा मुलगा, माझी मुलगी चांगलं शिकून पुढं नोकरी करेल, चांगल्या हुद्द्यावर जाईल, कोणी PSI होईल, कोणी कलेक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी पायलट होईल, कोणी शिक्षक होईल, असे वेगवेगळ्या प्रकार. हा डॉक्टर, परीला डॉक्टर व्हायचंय. तर हे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस अभ्यास केला पाहिजे. आई वडिलांचं आपण ऐकलं पाहिजे, आपल्या गुरुजनांचं आपण ऐकलं पाहिजे, तरच आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो. असं या राजमाता जिजाऊंचं कार्य आहे. त्यानंतर दुसरं, स्वामी विवेकानंद, युवकांचे प्रेरणास्थान. उठा, संघटित व्हा, जागे व्हा. त्यांनी नेहमी तरुणांना संदेश दिलेला आहे. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांच्या नावाने त्यांनी मिशन चालू केलं. त्याचबरोबर युवकांना बरोबर घेऊन त्यांनी सांगितलं, आजचा युवक भरकटलेला आहे, आजचा युवक व्यसनाधीन झालेला आहे, आजचा युवक मोबाईलमध्ये गुंतलेला आहे. याच्यामधून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला स्वामी विवेकानंद समजून घ्यावे लागतील. स्वामी विवेकानंदांचं कार्य वाचा, त्यांचं पुस्तक वाचा आणि आपल्या जीवनामध्ये व्यसनांपासून आपण दूर राहा, आपलं स्वप्न आपण पूर्ण करा, असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या दोघांनाही, या थोर महापुरुषांना मी पुन्हा एकदा मानवंदन करतो आणि या ठिकाणी माझे विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.